हॅलो, नमस्कार. पुन्हा तुम्हा सर्वांचं एकदा या ठिकाणी स्वागत आहे. गेल्या दोन लेक्चरमध्ये आपण CFL या विषयावर आपलं LED या विषयावर LED या विषयावर आपण अभ्यास करतो आहे. LED या विषयावरची माहिती मी तुम्हाला या माध्यमातून देतो आहे. तर लाईट इमिटिंग डायोड याबद्दल त्याचा उपयोग काय असले पाहिजे, त्याचे महात्म्य काय याबद्दलची आपण चर्चा केली. मागच्या याच्यामध्ये आपण त्याच्यासाठी LEDची निर्मिती करत असताना कुठल्या पद्धतीचे मटेरियल वापरलं, म्हणजे कुठल्या पद्धतीचा रंग उत्सर्जन ती LED करतं याबद्दलची आपण चर्चा केली होती. त्या संबंध मटेरियल कुठलं लागतं, कुठलं विशिष्ट म्हणजे आपण मटेरियल वापरलं म्हणजे त्याची वेवलेंथ आपल्याला मिळतं आणि त्या रंगाची वेवलेंथ घेऊन त्या रंगाचं उत्सर्जन त्या LEDच्या मार्फत होतं आणि मग आपल्याला तो रंग मिळतो. सोबतच आपण या सगळ्यांची चर्चा करत असताना व्हाईट कलर कशा काय 3 मेथड्स लागतात त्या मेथडचा विचार केला होता. हायब्रिड मेथडवर चर्चा केली होती, RGB मेथडवर चर्चा केली होती. तर अशा पद्धतीनं व्हाईट कलरचं पण कसं बॅलन्सिंग केलं जातं आणि मग आपल्याला पांढरा रंग त्यातून मिळतो. अल्ट्रा व्हायलेट कसा असेल, रेड कसा असेल याचा संबंध चार्ट पुन्हा मी तुम्हाला या निमित्तानं सांगतो की तुम्ही तो पुन्हा वाचा, जेणेकरून तुमचा चांगल्या पद्धतीनं पुन्हा अभ्यास होईल. तर LEDचा जो मुख्य भाग आहे तो म्हणजे की पारंपरिक जो उजेड देण्याकरता किंवा प्रकाश देण्याकरता जो आपण वापर करायचा तो बल्ब, ज्याला इनकॅन्डिशन आपण लॅम्प म्हणू शकतो, आणि तो बरेच वर्ष आपण सातत्यानं वापरत आलो आहे. पण त्याच्यामध्ये एनर्जी कन्झर्प्शन जे आहे ते प्रचंड जास्त प्रमाणात राहते. त्याचे प्रचंड असे खूप सारे ड्रॉबॅक्स होते. आता जे तुम्हाला नेहमी सांगण्यात येतं किंवा आपण म्हणतोच की जसजशा संशोधन वृद्धिंगत होत जातं, नवनवीन शोध लागत जातं, तसंच जुन्या काही शोधांमधले जे काही काय म्हणू त्याला ड्रॉबॅक म्हणू त्या काळामध्ये योग्य असतं. पण तो जेव्हा काळ पुढं जात जातो, विज्ञान पुढं जात जातं, तंत्रज्ञान पुढं वाढत जातं, तसतशा पद्धतीनं जुन्या संशोधनातल्या अपूर्णता या लक्षात येत जातात, त्याचे ड्रॉबॅक्स लक्षात येत जातात आणि मग संशोधनाचे नवीन नवीन दिशेनं आपले मार्गक्रमण होत राहतं. ही सातत्यानं होणारी प्रक्रिया आहे. विज्ञानाचं हीच म्हणजे वैशिष्ट्य आहे की ती कुठे एका ठिकाणी साचले पण नसतं. आणि तंत्रज्ञान तर विशेष करून आज जो आपण ज्या झपाट्यानं आपण तंत्रज्ञानामध्ये विकसित होत चाललेलो आहोत आणि भारत त्याच्यामध्ये अग्रेसर आहे. तर अशा पद्धतीनं या सगळ्या प्रोसेसमध्ये जुन्या काही बाबी ज्या त्रुट्या असल्या त्या विस्तारून त्यांना दूर करून नवीन संशोधन येऊन तर त्यानुसार LEDचा वापर आता आपल्याकडे दिसतो. तर आपल्याला या ठिकाणी आज मुख्यतः या गोष्टीवर लक्ष द्यायचं आहे की LEDची इफिशियन्सी आणि कंपॅरिझन विथ CFL अँड इनकॅन्डेन्सेंट लॅम्प जो होता जुना इनकॅन्डेन्सेंट लॅम्प जो आहे लॅम्प, याचं आपल्याला तुलनात्मक अभ्यास किंवा विचार या ठिकाणी करायचा आहे. एक तर LEDची इफिशियन्सी, कार्यक्षमता ज्याला साध्या मराठी भाषेमध्ये आपण म्हणू शकतो ती कशी, आणि त्याचं कंपॅरिझन कसं होणार आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जर LEDचे इफिशियन्सी आणि त्याच्यासोबत होणारी CFL आणि इनकॅन्डेन्सेंट लॅम्प जो आहे याच्या संदर्भातले आपल्याला विचार या ठिकाणी करायचा आहे. तर LEDची जर मेनी टाइप्स ऑफ लाइटिंग सिस्टीम आर अवेलेबल सच एज इनकॅन्डेसेंट लॅम्प, फ्लोरोसेंट लॅम्प, नंतर LED लॅम्प. आता या 3 पद्धती आपल्याकडे आहेत, ज्याला आपण इनकॅन्डेसेंट लॅम्प म्हणतो किंवा फ्लोरोसेंट लॅम्प म्हणतो. आता एक LED लॅम्प म्हणूया. या 3 आपल्याकडे लाइटिंग सिस्टीम म्हणजे आपल्या घरामध्ये आपण वापरता, घरा किंवा आणखी कोणत्याही ठिकाणी इंडस्ट्री असो, जिथे जिथे आपल्याला उजेडाची गरज पडतं, प्रकाशाची गरज पडतं. आता नॅचरली प्रकाशाची गरज ही रात्रीच्या वेळेस पडते, परंतु रात्री आता हे पहिल्याचा काळ होता, आताच्या काळामध्ये आपल्याला दिवसाही लागतात. जेवढे कॉर्पोरेट हाऊस आहे, शहराचे मोठे मोठे बिल्डिंग आहे किंवा आपल्या घरामधल्या आता ज्या खोल्या आहे, जवळजवळचं बांधकाम आहे, त्याच्यामुळे आता दिवसा पण आपल्याला प्रकाशाची व्यवस्था करावी लागते, बऱ्याचदा आपल्याला लावावा लागतो. त्याच्यामुळे आता प्रकाश हा फार महत्वाचीच गरज झालेली आहे आणि ती आपल्यासाठी फार महत्वाची बाब झालेली आहे. इंडस्ट्रीमध्ये तर 24/7 अशा पद्धतीचं आजकाल इंडस्ट्रीमध्ये काम चालतं. तिथे तर 24 तास काम चालतं असल्यामुळे तिथे पण गरज पडतं. रस्त्यामुळे ट्रॅफिक लाईट्स असो, स्ट्रीट लाईट्स असो, की आणखी आपल्या घरामधले असो की आणखी कुठल्या ठिकाणी असो, तर आपल्याला आता प्रकाशाशिवाय आपलं काम भागत नाही. तर
या सगळ्या व्यवस्था आहेतच आपल्याकडे होत्या, तर त्यांच्या संदर्भातली आपल्याला तुलनात्मक चर्चा करायची आहे. फ्लोरोसेंट लॅम्प, इनकॅन्डेसेंट लॅम्प आर ट्रेडिशनल अँड अवेलेबल फ्रॉम लॉंग बॅक. खूप दिवसापासून आपण तो वापरत आलोय. दे आर बल्क इन साईज, त्याचा आकार मोठा होता. जो जुना इनकॅन्डेसेंट लॅम्प म्हणजे काय, जो जुना बल्ब होता ना आपल्या घरी लाल प्रकाश द्यायचा, सर्वांनी पाहिलेला असेल. आणखी बऱ्याच लोकांच्या घरी तो आहे. 40 वॅट, 60 वॅट, 100 वॅटचा यायचा. त्याच्यामध्ये एक फिलामेंट असायची तो. आणि दीज आर बल्की इन साईज, मोर पॉवर कन्झ्युमिंग दॅन अदर दॅन हेविंग, आणि लेस लाईट पण त्याचं होतं. द कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प आर पॉप्युलर ड्यू टू मोर इफिशियंट. त्यानंतर जो आपला जो फ्लोरोसेंट लॅम्प आला तो अतिशय म्हणजे कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प म्हणजे ज्याला आपण CFL म्हणतो, तो आपण आतापर्यंत वापरतो. आता पण आपल्या घरी बऱ्याच अंशी CFL आहे. तर हा जो आहे कॉम्पॅक्ट फ्लोरोसेंट लॅम्प आर पॉप्युलर ड्यू टू मोर इफिशियंट. तो अतिशय जास्त कार्यक्षम होता तुलनेनं इनकॅन्डेसेंट लॅम्पपेक्षा किंवा जुन्या पारंपरिक त्या बल्बपेक्षा. तर आणि त्याच्यामध्ये लुमिनन्स ज्याला आपण म्हणू, प्रकाशाची तीव्रता आपण साध्या भाषेत म्हणू, त्याला लुमिनन्स असं म्हणतात. मोर लाईफ स्पॅन होता, लेस पॉवर कन्झम्पशन होतं आणि इनकॅन्डेसेंटच्या तुलनेनं याचं कशाचं CFLचं आपल्या CFLचं. नाउ अ डे LED लाईट्स आर मोर पॉप्युलर अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी इन लाइटिंग सिस्टीम. आताच्या काळामध्ये आता जो काळ आहे तो LEDचा आहे. तर लाइटिंग सिस्टीम मध्ये आता LED वापरतो. पण या तिघांची तुलना करायची कंपॅरिझन चार्ट वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर, पर्टिक्युलर्सवर आपल्याला ही चर्चा करता येईल. म्हणजे याच्यामध्ये LED चे कसे आपल्याला फायदे आहे किंवा बाकीच्या त्या तुलनेनं कसं हे होत गेलं याबद्दलची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर जर आपण पर्टिक्युलर्स मध्ये विचार केला, एक चार्ट जो आपल्या पुस्तकामध्ये दिलाय, मी वारंवार सांगत असतो तुम्हाला, जे सेकंड इयरचं नेहमीचं पुस्तक आहे ते रेफर करा. त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. मी जे शिकवत आहोत ते त्यातूनच शिकवत आहोत. याच्यातूनच आपल्याला परीक्षेसाठी पण हे सगळं फायदेशीर राहू शकतं. तर एनर्जी इफिशियन्सी आणि एनर्जी कॉस्ट या जर गोष्टीवर जर आपण आधारभूत राहून जर यांची तुलना केली तर ते कसं होते. तर पहा, लाईफ स्पॅनचा जर ॲव्हरेज लाईफ स्पॅनचा जर विचार केला तर LED लाईट जो आहे, जो आता ॲडव्हान्स आणि ज्याच्याबद्दलची आपण चर्चा करता, हा 50,000 तास एक बल्ब चालतो. 50,000 तास तुम्ही जितका वेळ लावून ठेवा त्याचे जर तास मोजले तर इन ॲव्हरेज जास्त एखादा बल्ब फ्यूज पण होतो, आधी कमी होतो, परंतु इन ॲव्हरेज 50,000 तास तो तुम्हाला प्रकाश देतो. नंतर इनकॅन्डेसेंट लॅम्प जो आहे त्याचं 1200 तास इतकंच फक्त लाईफ होतं. नंतर जो CFL आला, मग आता याच्या आधीचा पूर्वीचा पहिले इनकॅन्डेसेंट लॅम्प हा जुना, नंतर त्याच्यानंतर CFL, आता LED. तर आपण विचार केला जर CFLचा तर 8,000 तास तो द्यायचा. अशा पद्धतीनं त्याचा 1200 तास होतं. 12,000 नाही, सॉरी, इनकॅन्डेसेंट लॅम्प 1200 तास असं म्हणू आपण त्याला. आणि 8,000 तास हा CFL आणि 50,000 तास हा LED लाईट. वॅट ऑफ इलेक्ट्रिक यूज, वॅट्स ऑफ आता वॅट म्हणजे काय, एकूण त्यासाठी लागणारं जे आहे वॅटेज नुसार चालतं. कुठल्या उपकरणाचं वॅटेज, त्यासाठी करंट गुन्ह्याला व्होल्टेजचं जे आपण गुणाकार करतो त्या हिशोबानं त्याचं एक किती पॉवर कन्झ्युम करतो त्या वॅटेजनुसार ठरतं. हे त्याचं युनिट आहे. हे तुम्हाला काही नव्यानं सांगायची बाब नाही, परंतु सांगतोय की वॅट्स ऑफ इलेक्ट्रिक किती वॅट वापरले जाते. तर LED लाईट 6 ते 8 वॅट LED आर यूज, लेस पॉवर वॅट्स पर युनिट ऑफ लाईट जनरेटेड. LED हेल्प टू रिड्यूस ग्रीन हाऊस गॅस इमिशन फ्रॉम पॉवर प्लांट्स अँड लेस इलेक्ट्रिकल बल्ब. खूप 6 ते 8 पर्यंत वॅट, इतकं कमी वॅटेजवर हा LED काम करतो. अगदी कमी 6 ते 8 वॅट. त्या तुलनेत जर आपण इनकॅन्डेसेंट लॅम्पचा जो पारंपरिक होता तो 60 वॅटचा लागायचा. तेवढ्या प्रकाशाचा आपण जर विचार केला लुमिनन्सचा, जो 5 ते 6 वॅट मध्ये LED देतो, त्यासाठी 60 वॅट एवढी एनर्जी आपल्याला खर्च करावी लागत होती. त्या तुलनेनं जर CFLचा विचार केला तर खूप कमी होतं. ते 13 ते 15 वॅट इतक्या CFLच्या वॅटेजमध्ये आपल्याला ते प्राप्त होऊन जायचं. नंतर किलोवॅट जर पॅरामीटर विचार केलं, किलोवॅट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज इक्वलंट टू 30 इनकॅन्डेसेंट बल्ब पर इयर. एका वर्षी 30 इनकॅन्डेसेंट जे बल्ब आहे ते जर आपण वापरत असलो तर किती किलोवॅट एनर्जी लागायची, किती इलेक्ट्रिसिटी यूज व्हायची, याचा जर विचार केला तर CFL ला 329 किलोवॅट पर हावर
इतकंच फक्त पर इयर तुम्हाला इलेक्ट्रिक यूज लागतो किलोवॅटमध्ये. 329 किलोवॅट पर आवर पर इयर. तोच जर खूप मोठा आकडा दिसतो तुम्हाला, तो म्हणजे इनकॅन्सेंट लॅम्पचा, तो म्हणजे 3285 329 एलईडीचं. आणि त्या तुलनेनं पाहिलं तर संबंध वर्षासाठी 3285 किलोवॅट पर आवर इतके लागायची. ही तुलना कशा तुलनेने करता मी पुन्हा सांगतो. किलोवॅट ऑफ इलेक्ट्रिसिटी यूज इक्विव्हलंट टू 30 इनकॅन्सेंट बल्ब पर इयर. जर 30 बल्ब आपण वापरले इनकॅन्सेंट आणि त्या तुलनेनं जर बाकीच्यांचा विचार केला तर ही तुलना आहे. त्याच्यामध्ये लक्षात येते की एलईडी लावल्या तर 329 किलोवॅट पर आवर जातं आणि इनकॅन्सेंट लॅम्प जो आहे तर 3285 किलोवॅट पर आवर एवढी एनर्जी खातं, इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन लागतं. तर त्यामध्ये मधला भाग जो आहे तर तो जो आपल्याला CFL आहे तो 767 किलोवॅट पर आवर पर इयर इतकी त्याची आहे. आता याचा पर्यावरणावर काय इम्पॅक्ट होतो याची तुलना करू तिघांची. तर कंटेंट टॉक्सिक मर्क्युरी, हा मर्क्युरी जो एक मूलद्रव्य आहे तर ते मूलद्रव्य तसं मानवी जीवनाकरता घातक आहे, पण ते मूलद्रव्य आहे, त्या वापर व्हायचा. तर 60 वॅटच्या बल्बमध्ये टॉक्सिक जे आहे ती जी मर्क्युरी होती ती वापर होतो का याच्यामध्ये, या तिघांच्या मध्ये आपण विचार करू. एलईडी मध्ये, लाईट मध्ये टॉक्सिक असलेली मर्क्युरीचा वापर नाही, नो म्हटलेला आहे. इनकॅन्सेंट लॅम्प मध्ये पण नसायचं ते, कारण त्याच्यामध्ये एक फिलामेंट असायची टंगस्टनची, आपण साधारणतः त्याला म्हणू अशा पद्धतीची. ती हीट व्हायची आणि ती मग ग्लो झाली की त्याच्यातून प्रकाश मिळायचा, तर त्याच्यामध्ये पण वापरलं जायचं नाही. पण CFL मध्ये मात्र यस, मर्क्युरी इज व्हेरी टॉक्सिक टू हेल्थ अँड द एन्व्हायरमेंट. पर्यावरणासाठी आणि मानवी शरीरासाठी पण सुद्धा ते घातक असं म्हणू आपण, टॉक्सिक घातक असं मर्क्युरी CFL मध्ये वापरलं जायचं. नंतर कार्बन डायऑक्साईड एमिशन हा एक पर्यावरणाच्या दृष्टीनं फार महत्वाचा मुद्दा असतो की कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन, माणूस आपण जो ऑक्सिजन घेतो आणि उत्सर्जन करताना कार्बन डायऑक्साईड देतो, तसंच ज्या फॅक्टरीज आहे, जे इंडस्ट्रीज आहे त्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर होतो, पण कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अशा पद्धतीचे जे घातक आहेत, टॉक्सिक म्हणूया आपण तशा पद्धतीचे इमिशन्स होतं. आता जर विचार केला कार्बन डायऑक्साईड इमिशन 30 बल्बचं प्रत्येक वर्षीचा जर विचार केला, 30 बल्ब आपण लावले, लोअर एनर्जी कन्झम्पशन डिक्रीजेस CO2 इमिशन किंवा सल्फर डायऑक्साईड किंवा सल्फर ऑक्साईड अँड हाय लेवल न्यूक्लिअर वेस्ट याचा जर आपण तुलनात्मक विचार केला या तिघांच्या, तर तुम्हाला 451 पाऊंड्स पर इयर इतकं कमी तुम्हाला एलईडीचं दिसतं टॉक्सिक इमिशन ज्याला म्हणू कार्बनचं. आणि पण इनकॅन्सेंट लॅम्प जो आहे तो 4500 पाऊंड पर इयर इतकी मोठी त्याची फिगर आहे. त्या तुलनेनं CFL हे कमी होतं 1051 पाऊंड पर इयर. हा एन्व्हायरमेंटच्या बाबतीत जर विचार केला. तिसरा मुद्दा जर इम्पॉर्टंट फॅक्ट्स आहे तर काय इम्पॉर्टंट फॅक्ट्स काय आणखी जर बाकीच्या गोष्टीवर तुलना केली तर जर आपण सेन्सिटिव्ह लो टेम्परेचरच्या सेन्सिटिव्हिटीचा विचार केला की अत्यंत कमी तापमानाला या लाइटिंग सिस्टीम जर आपण ज्याच्यामध्ये वापरलेलं इनकॅन्सेंट वापरा, CFL वापरा किंवा एलईडी वापरा, एक्स्ट्रीमली किंवा लो जे टेम्परेचर आहे त्याला काही फरक पडतो का, त्या ठिकाणी त्याच्यावर काही बाधा येतं का त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये. जर एलईडीचा विचार केला तर कितीही लो टेम्परेचरवर एलईडी काम करतं. इनकॅन्सेंट लॅम्पचा विचार केला तर खूप लो टेम्परेचरला थोडाफार त्याच्यावर फरक पडतो, परंतु कॉम्पॅक्ट जो फ्लोरोसंट लॅम्प ज्याचा आपण CFL म्हणतो, यस मे नॉट वर्क अंडर -10 डिग्री फॅरनहाइट और ओव्हर 120 डिग्री फॅरनहाइट. 120 डिग्री फॅरनहाइटच्या वर किंवा -10 डिग्रीवर ह्या काम करत नाही. याचा फरक पडतो CFL ला. तर याच्यामध्ये सेन्सिटिव्हिटीचा विचार केला तर तुम्हाला एलईडी या ठिकाणी अतिशय आणखी चांगली दिसते, चांगला त्याच्यामध्ये दिसतो. ह्युमिडिटी चा जर विचार केला तर एलईडीवर ह्युमिडिटीचा काही फरक नाही पडत, त्याला आपण आर्द्रता म्हणतो मराठीमध्ये, त्याचा फरक पडत नाही. इनकॅन्सेंट लॅम्पवर थोडाफार फरक पडतो आणि CFL वर मात्र निश्चितपणे फरक पडतो. नंतर जर हीट एमिटेड, त्यातून जी उष्णतेची निर्मिती होती, हे कारण प्रकाशाच्या निर्मितीसाठी सोबत तुम्हाला उष्णता जनरेट होतं. आज पर्यावरणामध्ये हा पण एक महत्वाचा भाग असतो की आपण म्हणजे एकूणच पृथ्वीचं तापमान वाढत चाललं, तर हीट एमिशन जे आहे ते एलईडीचं फार कमी आहे, 3.4 BTUs पर हावर फक्त इतकं कमी आहे.
त्या तुलनेनं इन्कॅन्सेंट लॅम्पला खूप जास्त हीट जनरेट होते, ती 85 BTUs पर आवर आहे. त्या तुलनेनं CFL मधल्या अवस्थेला येतो 30. तर फेल्युअर मोड काय? तर फेल्युअर मोडमध्ये जर विचार केला तर LED मध्ये नॉट टिपिकल असं काही नाही. इन्कॅन्सेंटमध्ये सम विशेष आहे आणि CFL मात्र होय, मे कॅच ऑन फायर, स्मोक ऑर इमिट्स अँड ऑर्डर अशा पद्धतीचे धोके CFL मध्ये जाणवायचे. जर लुमिनन्सचा विचार केला, लुमिनन्स एक विचार करा की प्रकाशाची तीव्रता, लुमिनन्स त्यातून जे उत्सर्जन होतं त्यातून लुमिनन्स आपण त्याचं एक युनिट्स आहे, एकक म्हणूया प्रकाशाचं आपण साध्या भाषेत. तर त्याच्यामध्ये जर विचार केला तर 450 जर लुमिनन्स लागत असतील तर त्याला आपल्याला एलईडीला फक्त 405 वॅटचा लाईट कामाचा पुरेसा आहे. त्यासाठी म्हटलं इन्कॅन्सेंटचा लॅब 450 लुमिनन्स जर घ्यायचे असेल तर तुम्हाला 40 वॅटचा बल्ब वापरावा लागतो. तर फ्लोरोसंटचा 9 ते 13 इतक्या वॅटेजच्या दरम्यान तुम्हाला 450 जे लुमिनन्स आहे ते प्राप्त होतील. असाच विचार केला 800 लुमिनन्ससाठी तर 6 ते 8चा एलईडी बल्ब पुरेसा आहे. परंतु इन्कॅन्सेंट लॅम्प जो आहे तो 60 वॅटचा तुम्हाला लागतो. फ्लोरोसंट लॅम्प 13 ते 15 वॅटचा तुम्हाला वापरावा लागेल. आणि जर 1100 लुमिनन्स अति तीव्रता अति चांगल्या पद्धतीने जास्त पाहिजे आपल्याला, झक्क प्रकाश आपण ज्याला म्हणू अशा पद्धतीनं जर 1100 लुमिनन्स लागत असेल तर एलईडी बल्बला 9 ते 13 वॅटचा एलईडी बल्ब पुरेसा आहे. अतिशय कमी वॅटेज लागतं. हेच आपण वारंवार सांगत चाललो की याला वॅटेज खूप कमी लागतं, इलेक्ट्रिक कन्झम्पशन आहे. आता हे तुलनात्मक जर पाहत चाललो आहे आपण तर तुमच्या लक्षात असेल तर एलईडी ही तुम्हाला अतिशय फायदेशीर दिसते, म्हणूनच ती अतिशय चलनात आलेली आहे, पॉप्युलर झालेली आहे. आज आपण त्याचा जास्तीत जास्त वापर करतो. तर 1100 लुमिनन्सवर आपण आता इथं होतो. 9 ते 13 वॅटेजचं एलईडी लाईट लागतो. तर मात्र 75 वॅटचा तुम्हाला इन्कॅन्सेंट लॅम्प लावावा लागेल. तेवढ्याच लुमिनन्ससाठी तुम्हाला CFL 18 ते 25 वॅटचा वापरावा लागेल. म्हणजे एलईडी 9 ते 13 तर CFL जो आहे तो 18 ते 25. आणि तुम्हाला जर इन्कॅन्सेंट वापरायचा असलं तर जुना पारंपरिक एकदम 75 वॅट. असं जर 2600 लुमिनन्सवर आपण गेलो या चर्चेमध्ये तर तुम्हाला एलईडी 25 ते 28 वॅटची लावली तर तुम्हाला 2600 लुमिनन्सचा प्रकाश तुम्हाला मिळू शकतो. तेवढ्यासाठी मात्र आपल्याला इन्कॅन्सेंट लॅम्प जो आहे तो 150 वॅटचा लावावा लागेल. आणि तेवढ्याच लुमिनन्ससाठी जर CFL वापरायचा असेल तर तुम्हाला 30 ते 35 इतक्या वॅटेजचा तुम्हाला बल्ब CFLचा वापरावा लागेल. ही तुलनात्मक आपण कंपॅरिझन केलेली आहे. या सगळ्या चर्चेमध्ये आपल्या लक्षात येते इन्कॅन्सेंट लॅम्प हा जो खूप जुना आहे तो खूप मागं पडलेला आहे या सगळ्या तुलनेमध्ये. तो आता वर्तमान काळात निरुपयोगी म्हणू शकू अशा पद्धतीने जेव्हा नवीन तंत्रज्ञान हातात असताना. आणि त्या तुलनेनं मधल्या अवस्थेमध्ये जर CFL आहे पण CFLचे पुढं जाऊन जी आहे ती एलईडी तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्य करत असते. तर एलईडीचे आहे तर याच्या जर क्वालिटीचा विचार केला, कॅरेक्टरिस्टिक्सचा विचार केला तर तुम्हाला एलईडीच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ॲडव्हान्टेजेस म्हणून आपण साध्या तर कलर क्वालिटी बेटर आहे, लाईट आउटपुट चांगला आहे, लेस पॉवर कन्झम्पशन आहे, हाय इफिशियन्सी आहे, लॉंग लाईफ टाईम आहे, सोबत स्मॉलेस्ट इन साईज, त्याचा आकार अगदी छोटासा असतो. तुमच्या घरचा कधी पॅनल एलईडी तुम्ही उघडून पाहिला तर तुमच्या अगदी छोटा आकाराचा तुम्हाला तो एलईडी दिसतो. स्मॉलेस्ट इन साईज हा पण फार महत्त्वाचा भाग आहे. हाय रेजिस्टन्स टू स्विचिंग सायकल हा एक महत्त्वाचा भाग आहे. इमिजिएट लाईट ॲट स्विचिंग ऑन, बल्ब लागल्याबरोबर तो सुरू होतो. क्षणार्धामध्ये तुम्हाला तो जो प्रकाश आहे तो तिथपर्यंत पोहोचतो. असं नाही की त्याचा एलिमेंट आणि त्याच्यामधली फिलामेंट हीट होईल मग कुठं तो प्रकाशित हळूहळू होत जाईल असं नाही. नंतर वाईड ऑपरेटिंग टेम्परेचर रेंज आहे त्याची. एका मुद्द्यावर जर बोलतो म्हटलं तर बराच मोठा आपण तो विषय करू शकतो. थोडक्यामध्ये जर आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स पाहिल्या तर ऑपरेटिंग रेंज टेम्परेचरची रेंज आहे. आताच पाहिलं मी -डिग्रीपासून तर तुम्हाला प्लस किती डिग्रीवर एलईडी वर्क करतं. नंतर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन मात्र एलईडीमध्ये नाही आहे. जे CFLमध्ये टॉक्झिकचाही वापर होत होता, मर्क्युरीचा वापर होता तोही नाही आहे. रेडिएशन नाही आहे म्हणजे ज्यातून निघणारे जे घातक असे ज्याला किरण म्हणू आपण अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये नाही आहे. नंतर हाय कलर सॅच्युरेशन लेवल विदाऊट फिल्टरिंग, कुठलंही फिल्टर न वापरता किंवा सॅच्युरेशन होत नाही. तुम्हाला त्याच्यातून हाय कलरचं सॅच्युरेशन चांगल्या पद्धतीचा अगदी लख्ख असा प्रकाश तुम्हाला त्याच्यातून मिळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो टॉक्झिक मर्क्युरीचा विषय केला होता जो घातक आहे त्याचा थोडाही वापर एलईडीमध्ये नाही आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की खूप चांगल्या पद्धतीच्या
मध्ये आता LED येतं, भविष्यामध्ये आणखी याच्याही पुढे येईलच. विज्ञान कुठं थांबत नसतं, पण आजच्या काळात तरी, सध्याच्या अवस्थेत तरी अतिशय बेस्ट अशी LED आहे. LEDचे बऱ्याचशा आपण घरामध्ये लावण्याचे आता चलन झपाट्यानं वाढत चाललेलं आहे. हा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीनेही फार मस्त, छान आणि आपल्याला देऊ शकणारा अशा पद्धतीचा विषय आहे इलेक्ट्रॉनिकच्या विद्यार्थ्यांकरता. तर अशा पद्धतीने विचार या ठिकाणी आपण कंपॅरिझनचा केला. आपल्या हा लक्षात आला असेल. आपणही पुन्हा वारंवार याचं वाचन करा. घरी राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी, या कुटुंबाची काळजी घ्या. पुढच्या लेसनमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद.